नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रात एक प्रसिद्ध गायक आहेत ज्यांची गाणी यूट्यूबवर प्रचंड पॉप्युलर आहेत, व्हायरल होत असतात. त्यांचं नाव आहे साजन बेंद्रे. त्यांचं एक मधल्या काळात गाणं आलं होतं, आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का, असं एक गाणं होतं. त्या गाण्यामध्ये महाराष्ट्रातले एक आघाडीचे आमदार नेते त्या गाडीमध्ये होते. त्या गाण्यामध्ये ते असण्यासाठी ते गाणं लिहिलं गेलं होतं, आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का, किंवा ते गाणं तसं असल्यामुळे त्यांना गाण्यात घेण्यात आलं होतं हे माहीत नाही. पण नक्की त्यांच्या गाडीला ब्रेक नसल्यामुळे अनेकदा त्यांची गाडी ही वेगवेगळ्या ठिकाणी धडकत असते आणि त्यातनं बऱ्याचदा वाद निर्माण होत असतो. जे आमदार त्या गाण्यात आहेत ते आमदार गोपीचंद पडळकर, जे आज आपल्या स्टुडिओत आहेत. मी जसं म्हटलं पडळकर साहेब की आपल्या त्या गाण्यामध्ये असे एक शब्द आहेत की आपल्या गाडीला ब्रेक नाही बरं का. नाही, त्यात हे पण आहे, नका वाकड्यात जाऊ, नका आडवं येऊ, बाजूला सरका, आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का. म्हणजे आमच्या जर आडवा आला किंवा वाकड्यात गेला तर मग ते बिन ब्रेकची गाडी आहे, असा त्या गाण्याचा अर्थ आहे. आमचे मित्र आहेत साजन बेंद्रे, आणि त्यांचा खूप आग्रह होता की मी गाणं तुमच्यावरती लिहितोय आणि ते गाणं आपण एकत्रित केलं पाहिजे, आणि म्हणून ते आम्ही गाणं एकत्रित केलं आणि ते लोकांना पण खूप आवडलं. पण तुम्ही बऱ्याचदा वाकड्यात न जाता सुद्धा तुमची गाडी अनेकदा धडकत असते अनेकांवरती. नाही, असं काय नाही. मी काय भूमिका मांडतो त्याच्याकडे कुणीच जात नाही. बरं, त्यातला एखादा माझा शब्द पकडायचा आणि मग त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये हंगामा करायचा. पण त्याच्या अगोदर मी 5-25 विषय मांडलेले असतात ना, त्या विषयावरती कुणी बोलत नाही. मग त्याच्यावर लक्ष का द्यायची गरज आहे? मग तो कोण आहे? जेव्हा मी विधान परिषद होतो, ते मागच्या दाराला आलाय, त्याची काय लायकी आहे? मग तो कोण आम्हाला बोलणारा? आता मी विधानसभेत आलो तर मग तिथल्या विषयावरती डायव्हर्ट करायचे मुद्दे, मग ते कसे काय निवडून आले? अरे मी काय जे विषय मांडतोय त्याच्यावरती तुम्ही टू द पॉइंट या ना. एक विषय तुम्ही त्या लोकांना विचारा की जेवढे विषय या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडले तर मी त्यामध्ये काय मांडणी केली आहे. माझा एखादा शब्द इकडं तिकडे गेला, मग त्यासाठी तुम्ही विषय सोडू नका ना, त्या विषयावरती या ना. तुम्ही म्हणतात की विषयाचे मांडतो, कुठले विषय असे तुम्ही मांडले? बरेच विषय आहेत ना, जसं की म्हणजे पवारांच्या पासून खालीपर्यंत. म्हणजे व्यक्तिगतच तुम्ही जास्ती म्हणता? नाही, व्यक्तिगतचा विषय नाही ना. ह्याच व्यक्ती आहेत ना 50-50 वर्ष राजकारणामध्ये. हे का तुम्ही समजून घेत नाही? 50-50 वर्ष ज्यांच्याकडे या महाराष्ट्राची सत्ता आहे त्यांना प्रश्न विचारायचे नाही तर मग विचारायचे कोणाला? आपला देश जास्त व्यक्तिपूजक आहे. आपल्या देशामध्ये पार्ट्या चालतात त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती चालत असतात. आता भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जी विचारधारेवरती चालती आहे. का भारतीय जनता पक्षात व्यक्तिपूजा होत नाही? नाही, बघा ना तुम्ही, आता मोदी साहेब आहेत बरोबर. यांच्यापूर्वी भाजपमध्ये कोण होतं? अटलजी होते, मोठं व्यक्तिमत्व होतं. आता मोदीजी साहेबांच्या नंतर कोण येणार तुम्ही सांगू शकताय? मी सांगू शकतोय, पार्टीतलाही कोणी सांगू शकत नाही. परंतु ज्या इतर पार्ट्या आहेत, पवारांच्या नंतर कोण? सुप्रिया सुळे. कुणी माणूस, गावातला साधा माणूस विचारला तर सांगाल. मुलायम सिंगाच्या नंतर कोण? तर त्यांचा मुलगा जो आता पार्टी चालवतोय. लालू प्रसाद आहेत, त्यांच्यानंतर कोण? त्यांचा तेजस्वी यादव नावाचा मुलगा, तो आता पार्टी चालवतोय. हे व्यक्तीवरती अवलंबून पार्ट्या आहेत. आता पवारांची पार्टी ही व्यक्तीवरती अवलंबून आहे, ती काय अशी विचारधारेवरती अवलंबून नाही, कुठल्या प्रश्नावरती अवलंबून नाही. आता गांधी घरानेच तुम्ही काँग्रेसचं बघताय, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून आज त्यांच्या घरातलेच दुसरा कोणी चेहरा नाही ना. आणि म्हणून जेव्हा मी एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारत असेल, तुम्ही उत्तर द्या ना. माझं काय चुकलं मला सांगा ना. मग तुझी लायकी काय, तू कोण विचारणार, हे त्याचं उत्तर नाही ना. पण तुमची टीका तुम्हाला असं वाटत नाही का? म्हणजे मला खरं तर आपल्या मुलाखतीच्या नंतर या मुद्द्याकडे पण तुमची टीका बऱ्याच व्यक्तिगत नसते का तुमची? कुठली व्यक्तिगत? असं काय नाही हो. ह्या व्यक्तीने तुम्हाला वाचून दाखवू का पडळकर साहेब? नाही, वाचून दाखवा, त्याच्यावरती आपण बोलू. परंतु मी ह्या 4-5 वर्षामध्ये सभागृहात विषय मांडले असतील, मी माझ्या भाषणामध्ये विषय मांडले असतील, ते पण तुम्ही घ्या ना सगळे. की बाबा गोपीचंद पडळकरने हा विषय मांडला होता, ह्या विषयाचं काय झालं, त्याच्यावरती का उत्तर दिलं नाही, तर त्याच्यावरती पण चर्चा झाली पाहिजे ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही चला तुम्ही म्हणता म्हणून मी आपण एक मान्य करूया की तुम्ही मुद्दे मांडतात, पण तुमची जी ही अवांतर वक्तव्य येतात ना, कुठली खूप आहेत. तुम्हाला वाचून दाखवतो मी. आपल्या कार्यक्रमाकडे आपल्याकडे पुढचा अजून किमान अर्धा तास आपल्याकडे. या सगळ्या वक्तव्यात आपण एक चर्चा करूया. तुमच्या या अवांतर वक्तव्यामुळे तुमच्या कामाकडे लक्षच जात नाही. तुमची चर्चा नेहमी फक्त वादग्रस्त वक्तव्यामुळेच होते. नाही, तुम्हाला ते वादग्रस्त वक्तव्यच दिसत आहेत. काम दाखवा ना तुम्ही, सभागृहातले विषय दाखवा, सांगा ना. माझी भाषणं दाखवा. मी भटक्या विमुक्तांचे विषय मांडले, अहो पडळकर साहेब, मी ओबीसीचे विषय मांडले, मी धनगरांचे विषय मांडले, मी गावगाड्यातल्या लोकांचे विषय मांडले.
एसटी कामगारांचा 73 वर्षानंतर एवढी मोठी पगारात वाढ झाली. मी तेच तर म्हणतो पडळकर साहेब की तुमच्या या तुम्ही म्हणतात ही चांगली तुम्ही कामं केली आहेत, पण तुमच्या या सगळ्या स्वभावामुळे किंवा तुमच्या या सगळ्या वक्तव्यामुळे हे सगळं झाकवलं जातं. नाही असं काही नाही. लोकांना माहीत आहे, जे लोक गावागाड्यात राहत आहेत त्यांना माझी भूमिका माहीत आहे. मी जी भूमिका मांडतो ती त्या लोकांना ते ऍक्सेप्ट करतात, माझी बाजू लावून धरतात. त्यामुळे मला त्याची काय तुमची भाषा लोकांना पटते तुम्हाला वाटतं? तुम्ही बघा ना आता तुमच्या मुलाखतीनंतर. मला एक सांगा, तुम्हाला नेहमी टीका करताना तुम्ही वैयक्तिक टीका का करता? वैयक्तिक म्हणजे काय करतोय? काय शिवाय देतोय का? बिलकुल देता. आईवरून शिवाय दिली कुणाला? तुम्ही कोणाचे बाप काढतात, कोणाची आई काढतात, तुम्हाला असं काय नाही. तुम्ही त्याच्या मागचा विषय तुम्ही समजून घ्या ना. काय ह्याच्यात महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राचे संस्कार, अरे म्हणजे कुणी कुठल्या काय पुस्तकात दिलंय का? तुम्ही म्हणाल ते संस्कार, तुम्ही म्हणाल ती संस्कृती, तुम्ही दरोडे टाकणार, तुम्ही भानगडी करणार, आम्ही त्याच्यावरती बोललो तर तुम्ही मग आमच्या वैयक्तिक विषयावरती येणार. पण याच्याने तुम्हाला अधिकार मिळतो तुम्ही कोणाचा आईबाप काढायचा? नाही असं काही विषय नाही. प्रत्येक स्टेटमेंटचा विषय तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही जर त्याचा गैरअर्थ काढणार असाल तर मग तुम्ही मराठी भाषा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही अर्थ काढू शकता. तुम्ही भाषेवरती हा मुद्दा नेला म्हणून मी तुम्हाला तुम्ही म्हणतात की त्याच्यात काय तुम्हाला गैर वाटत नाही किंवा संस्कार वाटत नाही. मी तुमचे एक व्हिडिओ आमच्याकडे आता आम्ही एक नवीन सेगमेंट सुरू केले, लाव रे तो व्हिडिओ, तुमचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तुम्हाला याच्यात काही गैर वाटत नाही का? तुमचं आत्ताचं मागे जी आता ही सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ज्याच्यात तुम्ही म्हटलं मी कोणाचे आईबाप काढत नाही का वगैरे, तुम्ही एक तुमचं राजाराम बापूंबद्दलचं, जयंत पाटलांच्या वडिलांबद्दलचं एक स्टेटमेंट, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मला तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्या नक्की. मला त्यात काय नाही. तो राजाराम बापू बद्दलचा व्हिडिओ आपण दाखवूया. तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटलांना मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ह्याचा अर्थ आता हे स्टेटमेंट तुम्ही दाखवलं, मागचं मी काय भूमिका मांडली, कशात ऐकून घ्या. नाही असं नाही ना, असं होत नाही. तुम्ही कराल ते मी खपवून घेणार असं होत नाही. तुम्ही कुणी काय कराल, माझं करिअर उद्ध्वस्त कराल, तुम्ही आम्हाला बदनाम कराल, तुम्ही आमच्या जिल्ह्यातले सगळे कारखाने ढापाल. राजाराम बापूंनी सांगितलं होतं का कारखाने ढाप म्हणून या तालुक्यातले? अरे पण तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या ना. गावाकडे आपण राहत होतो, एखाद्या वेळी दत्तक पण घेतला असेल, तुम्ही गैरअर्थ काढायची काय गरज आहे? अजूनही चुकीचं बोलताय. हो, गावाकडे असं असू शकतं ना. गावाकडे पूर्वी लोक व्यक्तिगत टीका करतात. नाही व्यक्तिगतचा विषय. अरे तुम्ही माझं जीवन उद्ध्वस्त करता. जेव्हा आम्ही हिंदूच्या बाजूने भूमिका घेतो, इस्लामपूरचं ईश्वरपूर करतो, तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात काही षडयंत्र करता, खालच्या लेवलला जाता. एखादा कर्मचारी आत्महत्या करतो, तुम्ही आमच्या नावानं त्या लोकांना तयार करता की बाबा आत्महत्या त्यांचं नाव घ्या. हे चालतं? हे कुठली संस्कृती आहे? तुमचं सरकार आहे ना, हे कुठल्या? अरे ते होऊ द्या ना नंतर. पण हे संस्कार कुठले तुमचे? कायदेशीर तुम्ही आरोप. आम्ही तर कायदेशीरच लढतोय ना. ही अशी भाषा वापर. आम्ही कायदेशीरच लढतोय ना. आम्ही कायदेशीरच लढतोय. पण भूमिका आम्ही मांडायला नको लोकांच्या समोर. आम्ही गप्प बसायचं, हा नाही तुम्ही आमच्यावर आरोप केला आणि मग आम्ही सण करतो आणि महाराष्ट्रभर तुम्ही आमच्या नावाने परत डांगोरी पिटा इकडे येऊन की गोपीचंद पळकर असा त्रास देतोय, तसा देतोय, आत्महत्या करायला भाग पाडतोय. अरे मी दहीहंडीचा कार्यक्रम घेतला, तुम्ही त्या व्यापाऱ्यांच्याकडे लोक पाठवताय की त्यांना काय वर्गणी गोळा केली का, त्याच्यावर खंडणी दाखल करा. हे काय प्रकार आहे? ह्याच्याबद्दल तुम्ही कुणी बोलत नाही. मग हे कुठला सुसंस्कृतपणा आहे? कुठला हा सुसंस्कृतपणा आहे तुमच्याकडे? हा तुम्ही आज लोकांच्या समोर येता. आज माझ्या खिशात मी ह्या विषयावरती बोलणार नव्हतो. हे बघा चिठ्ठी, सगळी कुंडली आणून दिल्या मला काल लोकांनी, तिथल्या जवळच्या गाडीत बसणाऱ्या. मी या विषयावरती बोलत नाही. हे जर सगळं दाखवलं ना, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तोंड काय नाही मी दाखवणार नाही. त्यांनी त्यामध्ये दिलं हे तुम्ही सांगू नका. बरं ह्यातला एक विषय तुम्हाला जरी दाखवला तुम्ही तर ही कुठले संस्कार आहेत, ही कुठली संस्कृती आहे? अरे मग आम्ही बोललो तर ठीक की आम्ही ते कृती तर करत नाही. एक विषय आहे बघा, काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ॲडमिट होता, तिथं त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला. तहसीलदार, प्रांत, रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं, त्याचे अंगठे घेतले. मृत्यू झाल्यानंतर सह्या नाहीत, तो सह्या करणारा माणूस आहे. मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं, आता ते इस्लामपूर त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलंय, आम्ही ईश्वरपूर म्हणतोय. त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एसटी स्टँड वरून एसटी बाहेर पडते तेथील 3 मजली 400-500 फूट लांबीची बिल्डिंग, मोमीन मोहल्ल्यातील आझाद चौकातील 3 मजली 400 फूट लांबीची शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग, रेटरे धरण येथील 17 एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली. ही कुठली संस्कृती आहे? ह्या विषय हे हेलिकॉप्टरचे मंत्री कोण? जयंत पाटील. बघा ना, माहिती घ्या ना. हे पत्र आलंय माझ्याकडे. जयंत पाटील सांगतात म्हणून सांगा. हो, जयंत पाटील.
हे तुम्ही फार गंभीर आरोप करता. गरीब म्हणजे मला चिठ्ठी आली आहे, सगळं ठेवलं मी, दप्तर सगळं नावासहित. हा विषय तुम्ही जरा अजून थोडासा आम्हाला याची विस्ताराने सांगू शकाल का की काय आहे? नाही हा बघा ना, पूर्वाग्रस्त कोण आहेत, कोणाबद्दल? रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे. त्यांना 3 मुलं आहेत. लहान मुलगा त्यांना शिव्या देतोय, म्हणजे आमचं सगळं लिहून घेतलंय म्हणून. आणि ज्या प्रांताधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना प्रमोशन दिलं. मी आता माहिती पत्र देतो सीएम साहेबांना, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून. एक विषय नाही, अनेक लोकांच्यावरती अन्याय केलेले विषय आलेत. हे बघा, नगरपालिकेत 30 वर्षे सत्ता असताना कुलकर्णी एसके ईश्वरपूर आष्टा नाका शेजारी 6 एकर जमीन, यांनी कोट्यवधी रुपयाची किमतीची जमीन दापली. चुलत भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर. कापूसखेड रस्त्याला RSSचे लाड सर यांची 12 एकर जमीन घेतली. तेथे शेजारी पंत सबनीस यांची 11 एकर जमीन घेतली. दोन्ही जमिनी कोट्यवधी रुपयांना. पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर 10 एकर त्रिकोणी जागा बळकावली. राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालय शेजारी 10 एकर जागा स्वतःच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलसाठी बळकावली. ईश्वरपूर ताकारी रोडवर RIT कॉलेजसाठी 125 एकर जागा बळकावली. काय प्रकार आहेत हे? कुठलं तुमचं संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहेत? पेठ कोल्हापूर नॅशनल हायवेवर एका गुजराने 600 कोटीची बॉम्बे रेथॉन फॅक्टरी काढली. तिथे व्हीइंग व गारमेंटमध्ये कासेगावचा एक गुंड पोरगा व एक माणसाचं नाव लिहिलं, त्यामध्ये त्यांच्या जवळचा माणूस आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे, त्याचा मुलगा मॅनेजर म्हणून ठेवला. त्या गुजराला पळवून घालवलं असं लिहिलंय. सगळी मी माहिती घेतोय, हे माझं नाही. पण त्यांनी एक सांगितलं, बाबा हे अक्षर माझं दाखवू नका, मी अत्यंत जवळचं आहे. आणि तुम्ही एक एक विषय ऐकला, तुम्ही इथं स्टुडिओत सुद्धा परत कधी बोलवणार नाही. घरात माणूस कुणी चहा प्यायला बोलवणार नाही. अशी सगळी प्रकरणं आहेत. मी बोलतोय हे दिसतंय, अरे तुम्ही कृती काय करताय? हा एकाचा विषय नाही, असे महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. तुम्ही हा सांगितलेला विषय अत्यंत गंभीर आहे, पण आता सरकार तुमचं आहे, काही प्रकरण मी देतो ना. आम्हाला काल पत्र आलंय, चौकशी करायला तुम्ही सांगाल का? सांगणार आहे, सगळं पत्र लिहिणार मी, पत्र पण तुमच्याकडे देणार. एक एक कहाण्या तुम्ही ह्यातल्या ऐकल्या ना, तुम्ही हँग होऊन जाल. म्हणजे मी ते सगळे विषय सांगत नाहीत. बरं चला ठीक आहे, लोक सुद्धा घराडे बोलवणार नाहीत. तुम्ही सांगताय हा विषय आपण म्हणूया की गैरमार्गाने तुम्ही जो आरोप करताय किंवा ज्या चिठ्ठीत तुम्हाला माहिती दिली गेली की गैरमार्गाने प्रॉपर्टी हडप करण्याचा आरोप. एक एक विषय तुम्ही सांगा. माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जत मधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरड करड विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे. मग तुम्ही लिडरशिप तुमच्याकडे आलेले आहे, तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते. आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती. महाकाली साखर कारखाना कवटेमंकाळ आहे, जो 280 एकरामध्ये आहे. तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे. जमिनीचा दर काढलाय 30 लाख रुपये गुंठा. किती? 30 लाख रुपये गुंठा. 110 कोटी रुपये कर्ज भरायचं आहे. 110 कोटी कर्ज भरायचं आहे. ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी 15 कोटी रुपये बँकेत भरलेत. ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे, नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे. आता 110 कोटीला 60 एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होतंय. 60 एकर जमीन गेली, परत 20 एकर त्यांनी एक परवानगी दिली, म्हणजे 80 एकर जमीन दिली. 200 एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा. यांचं म्हणणं नाही की तो आम्हालाच पाहिजे. सर्वोदय सहकारी साखर कारखाना, संभाजी अप्पा पवार, तुम्हाला माहित होतं व्यक्तिमत्व, अत्यंत कष्टानं मेहनतीनं ते पुढे आलेलं व्यक्तिमत्व. आणि त्यांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन कारखाना काढला. मला त्यांनी विधान भवनामध्ये, मी तेव्हा आमदार नव्हतो, पण जेव्हा विधान भवनात मी त्यांना भेटायला आलतो तेव्हा त्यांनी एक तासभर स्टोरी सांगितली की बाबा कशा पद्धतीने आम्हाला फसवलंय. पृथ्वीराज भैयाच्या पहाटे 3 वाजता सह्या घेतल्या. त्यानं सह्या कशा घेतल्यात हे पण त्याला माहित नाही. आणि आज तो कारखाना त्यांच्याकडे नाही आहे. हे कुठल्या संस्कारात आहे? ही कुठली, चला मी नालायक आहे, माझा विषय तुम्ही बाजूला सोडून द्या. हे कुठल्या संस्कारात बसतंय? आज राज्यामध्ये दुधात भेसळ होतीये. कोण भेसळ करते दुधामध्ये? कोण करतंय विचारा ना. ह्यांच्या का दूध संघामध्ये दूध किती आहे? कोण चौकशी करणार? मी बोलायचं नाही या विषयावर. मी जेव्हा हे सगळे विषय घेतलेले आहेत तेव्हा तुम्ही माझ्या वैयक्तिक वर येत आहे. हा मी कुठं घोटाळा केला, मी कुठं फ्रॉड केला, मी कुठं, हा माझ्यावर टीका करा, मान्य काहीच नाही. परंतु तुम्ही माझा एखादा विषय घेऊन
तुम्ही कशाला लपता या सगळ्या विषयामध्ये? या विषयावरती तुम्ही मला विचारा प्रश्न, त्यांना विचारा, समोरासमोर बोलवा, मी येतो चर्चेला. गोपीचंदजी, कसं आहे, दोन विषय तुम्ही मांडतायत ते मुद्दे. एक पत्रकार म्हणून मला समोर ती गोष्ट जर त्याची मांडणी करायची झाली, तुम्ही सांगतायत ते मुद्दे भ्रष्टाचार, मी बोललो त्या विषयावरती खल झाला, भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, तुम्ही म्हणताय ते गैरव्यवहाराचे. मी सगळ्या विषयावरती बोललो, त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये खल झाला, माझा निषेध झाला, अमुक झाला, ठीक आहे, आता हा विषय झाला बाजूला. आता तुम्ही या विषयावरती बोलवा, बोलतो ना, आम्ही चर्चा करा, सगळ्या विषयाकडे वाटलं तर मला बोलवा समोर. एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी, तुम्ही त्याच्यावरती आरोप करतायत, एखाद्या व्यक्ती भ्रष्टाचाराचे आरोप असतील, एखाद्या व्यक्तीवरती गैरव्यवहाराचे आरोप असतील, तर याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना पुन्हा व्यक्तिगत टीका करायचा अधिकार मिळतो का? माझा तोच प्रश्न परत आहे. तुम्ही मला मंगळसूत्र म्हणताय, हे चालतंय? ह्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय तुम्ही त्यांना? मंगळसूत्र चोर तुम्हाला कशासाठी तुम्ही विचारलाय? मीडियानं पण त्यांना विचारलाय प्रश्न, का कुठून विषय सुरू झाला? अरे कुठून विषय कुठूनही सुरू होऊ द्या, त्यांनी बोललं तर चालतंय. बरं, ते म्हणतात तेव्हा तुम्ही काय म्हणतात तुम्हाला सांगू? तुम्ही ठीक आहे, त्यांनी तुम्ही टीका केली ना, तुम्ही त्याच्यावर जा ना, तक्रार करा ना. कशाला? मी तक्रार करत नाही, तुम्ही त्यांना उत्तर काय दिलं? त्याचा व्हिडिओ करायला जात नाही. गोपीचंदजी, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हो, असू द्या ना. ते म्हटलं ते तुम्हाला जेव्हा मंगळसूत्र त्यांनी बोललं पाहिजे ना, कुणाचं चोरलं सांगितलं पाहिजे ना. तुम्ही काय म्हटलं? मला माहित आहे मी काय बोललोय ते. बघा ना तो व्हिडिओ, दाखवा. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची, ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मग काय महाराष्ट्रात काय 2, 3, 4 बायका कोणाला आहेत का नाही? गावात राहतात तुम्ही, मी पण गावात राहतो, काय यात चुकीचं आहे? त्यांनी त्याच्यावर खुलासा त्यांनी केला पाहिजे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? गोपीचंदजी, तुम्हाला ही व्यक्तिगत टीका नाही, व्यक्तिगत नाही. तुम्ही करा ना. अरे माझ्या गावात अशी किती तर लोक आहेत ज्यांची 2-2 लग्न झालेत, आपल्यात होत नाहीत का लग्न? 3-3 लग्न झालेत. तुम्ही मला जेव्हा मंगळसूत्र म्हणता, तुम्ही बोललं पाहिजे कुणाचं चोरलं, काय चोरलं, काय वेगळं आहे? मला तुम्हाला बरेच दिवस मी तुम्हाला प्रश्न विचारीन म्हणतो, आपण कधी भेटलो. हा सुरू कुठून झाला मंगळसूत्र चोरीचा? या 2009ला मी जेव्हा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली, तेव्हा तिथं स्वर्गीय अनिल बाबर हे इच्छुक उमेदवार होते आणि त्यांच्याबरोबर 17 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे इच्छुक उमेदवार होते. मग त्या सगळ्यांची मूठ बांधून त्यांना तिकीट दिलं आणि अपक्ष उभा केलं. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अलायन्स झाली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला गेला. त्यांच्या अलायन्समध्ये त्यांना अपक्ष त्यांनी उभा केलं, त्यांना पाठिंबा दिला. मी नवीन पोरगा होतो, गावगाड्यात राहणारा, माझं गाव 100 घराचं छोटं गाव आहे. आता माझ्या गावाचं 100 मताचा मतदारसंघावर काय परिणाम होणार आहे? जेव्हा मी 2009ची निवडणूक लढवली रिडावलॉसमधून, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती तेव्हा स्थापन झाली होती, त्या समितीतून मी निवडणूक लढवली. आता मग मला 19,950 मतं पडली. 19,950 मतं मला पडल्यामुळं निवडून येणारे उमेदवार अनिल भाऊ पडले. आता त्यांनी माझ्यावर एकदम टोकाचा राग धरला. त्यांचे मानसबंधू आर आबा हे तेव्हा गृहमंत्री होते आणि मग तिथून माझ्यावरती अशा केसेस घालायला सुरू झालं. 2014ला मे महिन्यामध्ये एक खरसुंडी गावामध्ये लग्न होतं. माझ्या जवळचा कार्यकर्ता एकदम जीवाभावाचा, आज इथे पश्चाताप करून घेतात. त्या पत्रिकेतला मी प्रमुख पाहुणा आहे. पत्रिकेवर आमच्याकडे नावं टाकतात, तुमच्याकडे पण इकडे नावं टाकतात की बाबा प्रमुख पाहुणे कोण आहेत? गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे. मी लग्न तांदूळ पडायच्या वेळेस मी तिथं नव्हतो, म्हणजे एक 18-20 लग्न त्या दिवशी होती. मग प्रत्येक लग्नात भेट द्यायचं म्हणलं, मला तिथं उशीर झाला. तिथं एक वाद झाला. त्या वादामध्ये मी तिथं 1 तासाभरानंतर पोचलो आणि मग तिथं वाद झाल्यानंतर त्याची फिर्याद आटपाडी पोलीस स्टेशनला दिली आणि त्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी मंगळसूत्र काढलं. अरे काय तुम्ही लिहिताय? म्हणजे ह्याच्यावरती बोलायचं नाही? तुम्ही सत्तेचा गैरवापर किती केलाय? आर पाटील आता हयात नाही, मी बोलत नाही ना त्या विषयावर. तुम्ही माझी अगोदरची भाषण आहे का? मी एकदम तत्व पाळणारा माणूस आहे. आर आबा जेव्हा होते तेव्हा मी त्यांच्यावर टोकाची टीका करत होतो, परंतु आर आबांचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली नाही. पण हा आरोप खोटा झाला. तुम्ही म्हटलात की ते आर पाटील गृहमंत्री असताना झाला. हो बरोबर आहे की, मग हे पण होते ना, हे त्या सरकारमधले होते. अरे पण तुम्ही एखाद्याचं नवीन कुटुंबातला किंवा एका छोट्या समाजातला एखादा मुलगा जर राजकारण करायला आला, एक गोपीचंद नाही, असे हजारो गोपीचंदवरती महाराष्ट्रात गुन्हे आहेत. प्रस्थापित काय करतायत? पोलिसांचा वापर. प्रस्थापित काय करतायत? तलाट्याचा वापर, तहसीलदारचा वापर, BDOचा वापर, ग्रामसेवकचा वापर. हे समोरासमोर लढू शकत नाहीत छोट्या समाजाच्या लोकांना सुद्धा, परंतु प्रशासन यांच्या हातात असते. त्याचा प्रचंड गैरवापर करायचा, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, विनयभंगाच्या टाकायच्या, रेपच्या केसेस टाकायच्या, हद्दपार करायचं, मोका लावून टाकायचा, खरे गुन्हेगार राहतात बाजूला आणि अशा लोकांना धारेला धरून टाकायचं, दानाला देऊन टाकायचं. असले प्रकार सुरू आहेत. परंतु मी कुठं तुम्ही काही केलं तर आम्ही काय आमची भूमिका सोडली नाही, आम्ही आमची बाजू सोडली नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये आता मला जयंत पाटलांविषयी फार पुढे न्यायचा नाही मला, पण त्यांनी गेल्या काही दिवस हा तुमच्यातला जो वाद सुरू आहे याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांचं वक्तव्य आलेलं आहे समोर. त्यांचं म्हणणं आहे की असं एक गाव नाही जिथे आपलं नाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रात घराघरात मनामनात माझं नाव आहे. महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे. तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही. हे तुमचं उत्तर आहे त्यांना. ही फारच तुमच्यातलं कलगीतूर रंगतं. बरं, आता जयंत पाटलांचा विषय मला बाजूला ठेवू द्यात, पण मधल्या काळात तुमच्यात जे काय आरोप झाले आपण त्याच्यावरती बोललो, तुम्ही त्यावरती बोललाही आहात. हा झाला एक मुद्दा तुमचा. तुम्ही वारंवार परत कॉन्ट्रोवर्सीमध्ये मधल्या काळामध्ये विधान भवनामध्ये कॉन्ट्रोवर्सी आली की तुमच्यासोबत कोणतरी तुम्ही त्या जितेंद्र आव्हाडांसोबत समोरासमोर गेलात, तुमचं तिथे भांडण झालं, काहीतरी तुमची वादावादी गाडीच्या दरवाजा उघडण्यावर झाली. नंतर तुमच्या एका कार्यकर्त्यामध्ये आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये अक्षरशः हाणामारी झाली विधान भवन मंडळाच्या काळात. हे कितपत म्हणजे नाही, पण तुम्ही का नाही या विषयावरती बोलला? माझा प्रश्न विचारून घ्या. मी एक मुलाखत देत असताना तो काय ओरडत गेला तेव्हा तुम्ही चर्चा केली? तो विधान भवनाचा अपमान नव्हता. मी पण लोकांतून निवडून आलोय. का नाही चर्चा झाली इथं? कोण ओरडत गेलं? काय तुम्ही कोण? जितेंद्र आव्हाड काय ओरडत गेला? व्हिडिओ नाही तुमच्याकडे? हो, आम्ही चालवलो तो. नाही, त्याचा काय नाही विचार केला? त्याचा निषेध बद्दल बोलू शकतो. बातमी दाखवली तुम्ही. हो, बातम्या तुम्ही सगळ्यांनी दाखवल्या. विचारा त्यांना प्रश्न. पण महाराष्ट्राची संस्कृती बिघडली, विधानसभेचा अपमान झाला, विधान भवनाचा अपमान झाला. अरे मी जनतेतनं आलेलं आमदार आहे निवडून. लोकांनी मला निवडून दिलंय. तुमच्यासाठी वेगळा नियम आणि माझ्यासाठी वेगळा नियम. तुमच्यासाठी वेगळी संस्कृती, आमदारांच्यासाठी माझ्यासाठी असं होत नाही. मी तुम्हाला एकच मिनिटात थांबेन. तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा. तुम्ही त्या दिवशी मी केलेली जितेंद्र आव्हाडांची मुलाखत नक्की बघा. मला तुम्ही त्यांना प्रवोक कराल, तुम्ही त्यांना मंगळसूत्र चोर म्हणाल, मग समोर रिॲक्शन. माझा विषय समजून घ्या ना तुम्ही मला अशा पद्धतीने बोलताय सभागृह विधान भवनाच्या प्रांगणामध्ये, मग मी काय उत्तर द्यायचं नाही त्याला? हाणामारी करायची नाही, समजून घ्या विषय. बरं, विषय कुणाचा झालाय? आमदारांचा माझा. त्यांच्या मागचा पुढाऱ्यांना बाया पुरवणारा माणूस तो. तुम्हाला वाटत प्रत्येक वेळेस बोलता नीट माहिती घ्या ना. ते कुठली जबाबदारी? ही माहिती द्या ना. तुम्ही विचारा त्याचा इतिहास काढून सांगा तुम्ही लोकांना. तुम्ही मला असं तुम्ही थेट असे कुठले आरोप करा? 100% तुम्ही माहिती घ्या तिथं. कुठला आरोप? कुठला? तुम्ही तो व्हिडिओ दाखवला का? दाखवला. मी सांगतो तुम्हाला काय झालं. अर्धा तास अगोदर आमचे प्रतिनिधी तिकडे होते. नाही, ऐका ना तुम्ही. मी एका कोपऱ्यात उभा आहे. आम्ही निघायला लागलो होतो. आमचे सगळे सहकारी आम्ही निघायला लागलो होतो. आम्ही निघायला लागल्याच्या नंतर एक माणूस येतोय आणि तो माझ्याकडे मध्ये 5-50 माणसं आहेत. तो विधान भवनाच्या या पायरीत जवळ आहे आणि मी विधान भवनाच्या त्या पायरीवर, वरच्या पायरीवर, हा खालच्या पायरी, तिथून आमच्याकडे बघून वाकडे तिकडे बोलतोय. मग तुम्हाला कुणाला वाटलं नाही की बाबा एका महाराष्ट्राच्या विधिमंडळातला विधानसभेचा सदस्य त्याला बाहेरचा माणूस येऊन वाकडं बोलतोय, काहीतरी वेडं वाकडं बोलतोय, तोपर्यंत आम्ही त्याकडे बघितलं पण नव्हतं. ह्याच्यावरती चर्चा झाली नाही. पुढच्या विषयावरती चर्चा झाली. 2 व्यक्ती होते. एक नितीन देशमुख नावाची व्यक्ती होती, तुमच्यासोबत एक टकले नावाचे गृहस्थ होते. या दोघांमधली ती मारामारी होती. नाही, पण का झाली? कशासाठी झाली? तो इकडून वाकड्या, तेव्हा आमदाराचा अपमान नाही का? एक कोणीतरी बाहेरचा माणूस, तो विधानसभेचा सदस्य नाही, तो एका आमदाराला विधान भवनाच्या एका टोकाच्या पायरीवरती आहे आणि तिथून तिकडं वाकडं बघत येतोय. त्याचं बघायचं कारण नाही. मध्ये 5-50 लोक आहेत. तुमच्याकडे बघायचं पण नाही. वाकडं बघून बोलतोय ते बघा ना, दाखवा ना तुम्ही. हे म्हणजे आम्ही काय पाया पडायचं का त्याच्या? पडळकरांकडे बघायचं असं, पडळकर म्हणजे बघायचं पण नाही. पडळकर बघायचं नाही. तुम्ही मला तसा प्रश्न विचारू नका. एवढे 5-50 लोक आहेत. तो माझ्याकडे वाकडं बोलतोय आणि बोलतोय काहीतरी. वाकडं बोलतोय म्हणजे मी काय खपून घ्यायचं का वाकडं बोललेलं? पण तुम्ही आमदार आहे म्हणजे काय मी शिव्या खाऊ का? आमदार आहे म्हणून कोणाला तर मार खाऊ का? ते कायदे मंडळ आहे पडळकरजी. त्या कायदे मंडळामध्ये माझा अपमान म्हणजे कायदे मंडळाचा अपमान नाही का झाला? मग तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे आयुध आहेत ना. कसली आयुध आहेत? अहो, तुम्ही जा विधान अध्यक्षांकडे जा, त्यांना सांगा, त्याच्यात कारवाई करते बसून, तिथे बसून हाणामाऱ्या करायच्या. अरे हाणामारीचा विषय नाही तो. काय ही कुठली पडळकर, तुम्ही ही कुठली संस्कृती आणता? बघा, मी त्याच्याविषयी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली, पण तुम्ही हा काय विषय नाही दाखवला? मी सांगू तुम्हाला आणखी, त्या दिवशी मी तुमचा एक आणखी व्हिडिओ बघत होतो. एक मिनिट, तुम्ही का नाही दाखवला? प्रत्येक वेळेस असं करतात, मग तुम्ही परत त्याला डिफेंड करतात. तुम्ही त्या दिवशी विधान भवनामध्ये मी तुमचा एक व्हिडिओ बघतो सभागृहाच्या आतला. तुमच्याच सरकारमधले एक मंत्री तुमच्याशी बोलतायत आणि तुम्ही त्यांच्याशी सुद्धा ते दादा भुसे होते. काहीतरी प्रश्न
अहो ते तुम्हाला म्हटले की अशा मी भाषेत काय बोललो? तुम्ही काहीतरी मुद्दा तिथे मांडत अहो, होता. पण तुम्ही हा विषय नीट समजून घ्या ना. या महाराष्ट्रातल्या माझी बोलण्याच्या पद्धतीबद्दल नाही पद्धत माझी तीच राहील, पुढे पण तीच राहील. माझा विषय तुम्ही समजून घ्या. गोपीचंद पडळकर कोण आहे? तुम्ही माझी पद्धत हिरेल तुम्ही काही बोलाल, अरे कोण आहे कसंही म्हणजे? बोलाल. तुम्ही असं बोला. मी का तिथं अग्रेसिव्ह बोललो हे सांगे. मी काय तुम्हाला वाकडं तिकडे बोललो का तिथं? तुम्ही मंत्र्यांशी तुमच्याच सरकारचे मंत्री आहेत अरे पण माझा जर मुद्दा लोकांना ते कळत तुम्हाला नसेल, म्हणतात की तुमचा मुद्दा खपून घेणार 3 नाही. वर्ष हे बघ कोणी मुद्दा खपवून घेणं नाही, ते मला मी सक्षम आहे, तो माझा विषय नाही. तुम्ही मी का अग्रेसिव्ह झालो ह्याच्यावरती का नाही कोण आलं? 3 वर्ष विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचा आमदार असताना आणि आता विधानसभेचा आमदार असताना महाराष्ट्रामध्ये एक मोठा रोस्टर घोटाळा झालाय, बिंदू नामावलीचा घोटाळा झालाय. बिलकुल. तिथं मागासवर्गीय, SC, ST, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी यांच्यावरती मोठा अन्याय झालाय. आणि तो विषय मी सरकारकडे लावून धरतोय. त्याला जर मला व्यवस्थित उत्तर मिळत नसेल, माझा तो अधिकार आहे ना. मी तिथं काय वेडं बोललो नाही. मला त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर पाहिजे. ह्याच्या पलीकडे मी काही वेडं बोललो नाही. आणि माननीय अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला वेळ नाही. अरे मग मी वेळ नाही. मी 3 वेळा बैठका लावल्या या विषयामध्ये, त्यात त्याला उत्तर मिळत नाही. मी सभागृहामध्ये 3 वेळा चर्चा लावल्या, त्यात उत्तर मिळत नाही. मग मी काय करणार? मग मी काय म्हटलं की जर मला उत्तर मिळणार नसेल, मला पूर्ण वेळ चर्चेला वेळ मिळणार नसेल, तर मला ही चर्चा करायची नाही. आता ह्यात काय वाकडं आहे? तुम्ही कागद बिगद आपण आपण फाडून टाकणार, तो माझा अधिकार आहे. त्याच्यावरती काय आहे? मग कागद आपटायचे नाहीत असं पण आहे काय? सभागृहाचे काही नॉर्म असं नाही. अरे सभागृहात जर लोकांना न्याय मिळणार नसेल तर मी निवडून कशासाठी आलोय? लोकांसाठी आलोय ना. मी भूमिका मांडणार ना तिथं. तुमची पद्धत जी आहे ना, तुमचा हा जो आक्रमकपणा आहे ना, तुमचा तो विषयांसाठी असेल तर तो एक चला आपण हाही समजून घेऊ. पण तुम्ही परत व्यक्ती केंद्रित होतात. तुमच्या एकदा जयंत पाटलांचा मुद्दा मी सोडून देतो. परत तुमचं पवार कुटुंबावर तुमचं फार हे असतं. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता. आता काय बोलू नाही त्यांच्यावर. आता नाही, तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यावरती बोलत असाल. बघूया का एक त्यावेळेस व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. एक पवार फॅमिली बद्दलचा तुमचा एक व्हिडिओ जर आपण तो लावूया. पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाळतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कोणी आहे, असं कॉकटेल घर आहे. मी यात नाव कुणाच घेतलंय? बरं, तुम्हीच सगळे बोलताय या विषयावरती. मी नाव कुणाच घेतलं नाही. पण मी त्याच्या अगोदर एक विषय मांडलाय की ऋतुजा राजगे नावाची मुलगी जिचं लग्न फसवून केलं गेलं, एका कन्वर्ट झालेल्या घरामध्ये केलं गेलं. तिला माहित पण नाही लोक कन्वर्ट आहेत. कोरोनाच्या काळात लग्न झालं. ती लग्न करून जेव्हा तिच्या घराकडे जाते नांदायला, तेव्हा तिला कळतं की ह्या घरात देवारा नाही, देव नाहीत. सगळे त्यांनी देव नदीत विसर्जित करून टाकलेत. या घरात आल्यावर संकष्टीचा उपवास करायचा नाही, एकादशीचा उपवास करायचा नाही, इथं कुठला गुरुवार सोमवार धरायचा नाही, इथं कुठली माकोबाईची पूजा करायची नाही, बिरोबाची पूजा करायची नाही, गणपतीची पूजा करायची नाही. आणि मग ती मुलगी म्हणते की बाबांनो तुम्ही कन्वर्ट झालाय, तुम्ही व्हा, पण माझ्यावरती कशाला अन्याय करताय? नाही तू चर्चमध्येच चल, तू बायबलचंच वाचन कर. झालं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष ती गर्भवती राहिली. गर्भसंस्कार हे हिंदू पद्धतीने करायचे. ऋतुजाचं म्हणणं आहे वेल एज्युकेटेड पोरगी आहे, MPSCची एक्झाम दिलेली पोरगी आहे. त्या घरातले लोक म्हणत नाही तुझं बायबल ख्रिश्चन पद्धतीनंच करायचं, चर्चमध्ये जाऊन धर्मसंस्कार करायचे. त्या बिचारीनं पोटात 7 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली. तो पण मी विषय मांडलाय ना त्यामध्ये. तो विषय तुम्ही लावून धरा ना. हे कोणाबद्दल तुम्ही कुठल्या परिवाराबद्दल तुम्ही म्हणता की मी कोणाचं नाव नाही घेतलं? नाही बघा ना, मी नाही बोललो परिवाराबद्दल. कोणाबद्दल कोणाचं नाव घेतलं नाही. आवश्यकता नाही. हजारो लोक समोर बसली. असे कुठला परिवार आहे ज्याचे वडील मराठा आहेत, मुलगी लोक बघतील ना त्याचा, लोक शोध नवरा ब्राह्मण आहेत, सगळीच उत्तरं लोकांना द्यावी लागत नाहीत. लोक फार हुशार आहेत. एवढ्या मोठ्या सभेत बोलताना मोगम बोलाल तुम्ही? नाही मी मोगम बोललो नाही, पण लोकांना कळत राहतं ते. आणि मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. ठीक आहे, तुम्ही नाव घेतलं नाही, चला तुम्ही याच्यावरती बोलणार नाही. तुम्ही मुद्दा ख्रिश्चनच्या कन्वर्ट ख्रिश्चनचा मुद्दा मांडतात. तुम्ही काय सांगतात बसून ख्रिश्चन मिशनांबद्दल पादऱ्यांबद्दल बोलताना त्याचे स्टेटमेंट मी माझ्याकडे काढलंय. तुम्ही म्हणतोय ना, मी आताही म्हणतो मारण्यासाठी तुम्ही बक्षिसाला होतात. अरे मग तुम्ही जर गावात येऊन गरिबीचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना कन्वर्ट करता, ऋतुजासारखं प्रकरण होतं, त्याच्यावरती निषेध व्यक्त करत नाहीत. तुम्ही काय बोलात? आपल्याकडे बैलगाडी शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जातात, त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवलं पाहिजे. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला 5 लाखांचे बक्षीस, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाखांचे, तिसऱ्याला मारेल त्याला 3 लाखांचे, जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस ठेवलं पाहिजे. हे कायद्याला धरून आहे. मग कायद्याला धरून धर्मांतर नाही.
जबरदस्तीनं धर्मांतर करायला तुम्ही सांगितलंय. मग तुम्ही लोकांना मारायला आजची सांगाल, लोकसत्तेची मारण्याची बातमी बक्षीस तुम्ही द्याल. वाचा. गुजरातच्या आपल्या हायकोर्टानं देशात सांगितलंय. कायद्याचं राज्य का तालिबानचं राज्य? नाही 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 नाही, तुम्ही कायदा मानायलाच तयार नाही ना. तुमचं गावात काम काय आहे या लोकांना येऊन सांगायचं? जिथं तुमचं काही चर्च नाही, तुमचा काही समूह नाही, तरी तुम्ही तिथे येऊन लोकांची फसवणूक करता. आम्ही मंत्र म्हणतो, आम्ही काहीतरी पूजापाठ करतो आणि मग तुमचा आजार बरा होतो, तुमचा कॅन्सर बरा होतो, तुमची किडनी एक आहे, तुमच्या किडन्या 2 करून देतो. कशासाठी? मी असं बोललेलो नाही. येणाऱ्या त्याला नाही. जो धर्मांतरण जबरदस्तीनं करायला येतोय त्यांना गावात तुम्ही विचारलं पाहिजे ना. तुम्ही आज एकाच कराल, 2चं कराल, 4चं कराल, असं कसं चालेल? असं चालणार नाही. आणि माझी आज ही भूमिका हीच आहे, जो गावगाड्यामध्ये धर्मांतरण करायला कुणी येईल त्याला जाब विचारला पाहिजे लोकांनी. का विचारू नये? तुमची इतकी टोकाची भूमिका पर्यंत हा प्रवास कसा आला? म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही पहिली निवडणूक जी लढला होता ती रिडालोसकडनं लढला होता. हो. म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी तेव्हा ती झाली होती. हो. बरोबर, तिथनं लढलात. मग तुम्ही काही काळ भाजपसोबत आधी होतात की आधी तुम्ही रासपसोबत होतात? आधी रासपसोबत होतात, मग भाजपसोबत गेलात, मग वंचित सोबत आलात, मग परत भाजपसोबत आलात. म्हणजे साधारणपणे 10-15 वर्षातला तुमचा प्रवास आहे. इतक्या पटकन तर तुम्ही विचार करा, माझा एवढ्या वर्षातच इतका प्रवास आहे. त्यामुळं गावगाड्यातला मला चांगला अनुभव आहे. मी चांगले भूमिका घेऊ शकतो, घेतलेली भूमिका स्ट्रॉंगपणे मांडू शकतो. पण मग विचारधारेला कसं अकोमोडेट केलं? म्हणजे एकदम रिडालोस डायरेक्ट रासप? या विचारधारेमध्ये गावगाड्यातल्या लोकांचं कल्याण आहे. वंचित म्हणजे मी वंचितच आहे ना, उपेक्षितच आहे ना. तुम्ही कोण आहे? तुम्ही पण वंचित उपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या हिमतीवरती इथं आलाय, तुम्हाला कुणी आणून इथं बसवलेलं नाही. गावगाड्यातल्या उपेक्षितांची वंचिताची भूमिका मी घेणं त्यात काही गैर नाही. मग ती मी रासपत पण घेत होतो, वंचितमध्ये घेतो ना, भाजपमध्ये असलो तरी मी गोरगरीब लोकांची बाजू घेतो आणि पुढेही घेणार आहे. का बरं सोबत तुम्ही हे पक्ष रासप का सोडलं? काय महादेव जानकर तुमचा काय प्रॉब्लेम झाला? अरे काय नाही, काय नाही. माझं आणि जानकर साहेबाचं काही नाही. ते आमचे नेते आहेत आणि अत्यंत ते वरिष्ठ आहेत. माझा आणि त्यांचा कुठला वाद नाही, काही नाही. मग नंतर वंचित का सोडलं? वंचित आघाडी का सोडली तुम्ही? वंचितमध्ये लोकसभेची मी निवडणूक लढवली. नंतर लोकांना वाटलं की तुम्ही परत भाजपमध्ये गेलं पाहिजे. लोकांची भूमिका मी ऐकली, परत मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नाही, तुमच्यामुळे काय व्हायचं माहिती? तुमच्यामुळे वंचितवरती आरोप व्हायचे. जे मधल्या काळात जे वंचितवरती आरोप व्हायचे, वंचित भाजपची बी टीम असे आरोप व्हायचे की तुम्ही तिकडे गेलात, सोयीसाठी लढलात, परत बाळासाहेब आंबेडकर खमके आहेत, ते सक्षम आहेत. त्यांना कोणी आरोप केले तर ते त्यांना फेस करतात. नाही, पण ते तुमच्यासारख्या उमेदवारांमुळे आरोप होतात. बाळासाहेबांबद्दल नाही बोलत. असं काय नाही, असं काय नाही की तुम्ही आधी भाजपमध्ये वंचितमध्ये इलेक्शन पुरते गेलात, परत आलात भाजपमध्ये, त्यामुळे तुमच्यामुळे वंचितला आरोप सहन करत असं मी म्हणतोय. मला माहिती बाळासाहेब खमके. नाही, मला तर वाटत नाही तसं माझ्यामुळे आरोप होतील असं परिस्थिती नाही. परत पवार फॅमिलीकडे होतं. तुमचं पवार फॅमिलीवरती फार जास्त टीकेचं तुमचं स्रोत असतं. म्हणजे शरद पवारांबद्दल बोलताना, म्हणजे मी आता तो व्हिडिओ दाखवत नाही परत तुम्हाला, पण तुम्ही काय महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर वगैरे सारखे तुम्ही स्टेटमेंट करता? नाही, असं काय नाही. ते तुम्ही केलं. बरं, आम्ही केलं सगळ्या तुमच्यावरती हे फार सोपं असतं मीडियावरती ढकलून देणं. नाही, मी केलंच नाही ना. बरं, जे केलं नाही ते मी खोटं कशाला सांगू? तुम्ही ह्या सगळ्या टीका करताना म्हणजे तुमचा पवार परिवार तुम्ही टीका करतात ना फार. तुम्ही सुरुवातीला बोललात पवार परिवार तुमचा असा काय बघा, तुम्ही मुद्दा समजून घ्या. मी दुष्काळी तालुक्यातून येतो. तुम्ही किती वर्ष सत्तेमध्ये होता? का नाही तुम्ही दुष्काळ हटवू शकला? त्याला देवेंद्र फडणवीस साहेबच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का व्हावं लागलं? तेव्हाच का दुष्काळ हटला? आज मी आटपाडी, माझं मूळ गाव, त्या परिसरामध्ये नागनाथ अण्णा नायकवडी हे पाणी परिषद घ्यायचे दुष्काळी तालुक्यांची. लोकांची मागणी काय होती की आम्हाला कृष्णेचं पाणी द्या. 95 ते 99 मधल्या सरकारलाच का वाटलं की आपण कृष्णेचं पाणी देऊ शकतो? त्याच्या अगोदर कृष्णा नव्हती का सरकार नव्हतं? आज देवाभाऊ जेव्हा 14ला मुख्यमंत्री झाले तेव्हा 50,000 कोटी एका वेळेस आणले त्यांनी केंद्रातून. का नाही याच्या अगोदर आले? तेव्हा केंद्र सरकार नव्हतं, राज्य सरकार नव्हतं, जलसंपदा खातं नव्हतं. तुमची भावना नाही, मी वैयक्तिक नाही त्यांच्यावर जात, पण तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला त्याला तुम्ही मोठ्या प्रमाणात न्याय देणं अपेक्षित होतं. 100 कोटी 50 कोटी योजनेला यायचे 14च्या अगोदर. आता तुम्ही बघा टेंडर काय झालेत. हा विषय माझा आहे, ह्याच्यावरती कोणीच बोलत नाही. हा गोपीचंद पडळकर कोण लागून गेला, तो असा बोलतोय, तो मोठ्या लोकांना बोलतोय. अरे ठीक आहे ना, तुम्ही वयस्कर सगळी लोक आहात, सिनियर आहात, तो विषय बाजूला राहू द्या ना. मी विषयावरती बोलतोय त्याच्यावरती कुणीतरी बोला ना. मग त्याची तक्रार खुद्द शरद पवारांनी मधल्या काळात तुमच्या वक्तव्याची तक्रार खुद्द देवेंद्र फडणवीसांकडे केली होती आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की अशी वक्तव्य काय तक्रार केली? तुम्हाला त्यांनी तक्रार काय केली की जयंत पाटलांच्या बद्दल मी बोललो. त्यांनी ही का तक्रार केली नाही हा माझा सवाल आहे. का मीडियामध्ये हे आलं नाही? नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एक AI माध्यमातून व्हिडिओ तयार होतो, त्याच्यावरती शरद पवार नाराजी व्यक्त करत नाहीत. त्याच्यावरती शरद पवार मोदी साहेबांना फोन करून नाराजी करत नाहीत व्यक्त. देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करत नाहीत.
देवाभाऊंच्या वरती मागच्या 2 महिन्यापूर्वी इथं महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असताना त्यांच्या मातोश्रीवरती टीका केली, तेव्हा शरद पवारांनी फोन नाही केला. ते जाऊ द्या, मी टीका केल्याच्या नंतर जो कुठला सुसंस्कृत मोर्चा सांगलीत केला त्यामध्ये देवाभाऊंच्या सौभाग्यवतीवरती तुम्ही खालच्या लेवलला टीका केली, तेव्हा ना पवारांनी फोन केला ना जयंत पाटलांनी फोन केला. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही ह्या विषयावरती बोलत नाही. तुमच्यावरती विषय आला का तुम्ही लगेच डांगोरा पिटताय, तुमच्यावरती विषय आला का लगेच बोंबा मारताय. ह्या विषयावरती का नाही बोलत आणि ह्या विषयावर चर्चा पण होत नाही. अरे मी बोललो, तुम्ही फोन केला, मग ह्या विषयावरती का नाही फोन आले? पवारांना विचारा ना पुढे घेऊन. पण खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं वक्तव्य करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला तुम्ही बदलू नका विषय साहेब. तुम्हाला मी विषय काय म्हणला त्याच्यावरती तू बोला ना. पवारांनी का नाही फोन केला मोदी साहेबांना? पवारांनी का नाही फोन केला देवाभाऊंना त्यांच्या आईवरती बोलले तेव्हा? पवारांनी का नाही फोन केला अमृता वहिनींच्या वरती सांगलीमध्ये टीका झाली? जयंत पाटलांनी का नाही केला? ह्याच्यावरती बोला ना. मी नाला काय सोडून द्या. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी बोलतोय चुकीचं, हा ठीक आहे मी चुकीचं बोलतोय, माझा विषय सोडून द्या. ह्याच्यावरती का नाही यांची प्रतिक्रिया येत? मला सांगा, तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय ताकीद दिली का? दिल्या, मला सक्त सूचना दिलेत या विषयावरती बोलायचं नाही म्हणून मी नाही बोललो. पण परंतु तुम्ही जर तुम्ही बोलणार, तुम्ही म्हटलात की मला त्याबद्दल खेद नाही त्या व्यक्तीवर, तुम्ही पुन्हा सांगलीत येऊन माझी आई बन काढणार, मग मी काय गप्प बसायचं का? तुम्ही मला सभेतनं गोप्या म्हणणार, मग मी काय तुम्हाला काय साहेब म्हणायचं? मी बोलायचं नाही या विषयावरती. तुम्ही बोललात तसंच बोलणारच ना. तुम्ही अरे म्हणला मी का रे म्हणणार, तुम्ही आहो म्हणला मी काहो म्हणणार. तुम्ही एक थोबाडी दिली 2 देणार. माझ्या नेत्यावरती कुणी काय बोललं मी ठोकणार ना. राजकारणात इतका आक्रमकपणा चालतो असं तुम्हाला वाटतं का? कुणाला काय वाटतंय त्याच्याशी मला घेणं नाही. मला वाटतंय ते मी करणार. तुम्हाला कुठपर्यंत घेऊन झाले आक्रमकपणा? काय माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता, मला कुठं काय जायचं काय असा विषय नाही. परंतु मी गावगाड्यातल्या लोकांच्यासाठी जी भूमिका मांडतो ती गावगाड्यातल्या लोकांना आवडते. काय टाळ्यांसाठी वाक्य? टाळ्याचं सोडून द्यावं. टाळ्या तर मला रोज वाजवते. टाळ्यासाठी वाक्य ही कोण शंभरे बोलतेत, त्यांना टाळ्या पण वाजवत नाहीत कोण. मी टाळ्याच घेत आलोय पहिलीपासून. टाळ्या हा विषय माझ्यासाठी काही राजकारणात आल्यानंतर नाही, मी पहिलीपासून भाषण करतोय. तुमचा हा माहिती आहे का, तुमचा हा आक्रमकपणा एका गोष्टीतून, मला तुम्हाला काही फोटो दाखवायचे जरा. एक ते फोटोज आपल्याकडे, एक फोटोची गॅलरी आहे, काही फोटोची लिस्ट आहे, ती बघू द्या मला. त्याच्याकडे तुमच्या जरासा थोडं अजून मागे जाऊया आपण तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला. हे तुमचं एक गाणं आहे, ते आपण सुरुवातीला उल्लेख केला. अजून पुढची कुठल्या आहेत का फोटोज आपल्याकडे? हे त्याच गाण्यातलं आहे तुमच्या. मी मगाशी म्हटलं गाडीला ब्रेक नाही. हा एक सिनेमात तुम्ही काम केलं होतं, हा धुमस नावाचा केलं म्हणजे आम्हीच पिक्चर काढला होता. त्यात तुम्ही हिरो होतात त्या सिनेमात. तुम्ही स्वतः प्रोड्युसर होतात त्या सिनेमाचे. मग तुम्हाला काय हिरो व्हायचं होतं गोपीचंद पडळकरांना? नाही असं काय नाही. जेव्हा आम्ही एक आंदोलन उभा केलं महाराष्ट्रामध्ये, अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा, तेव्हा मग आता आम्हाला काय भूमिका मांडायची होती, त्यात मग म्हटलं आता पिक्चरच काढून लोकांच्या समोर मांडू. सगळीकडे जाणं शक्य हिरो दिसता तुम्ही पिक्चर मध्ये? आहेच ना, दिसायचं काय हिरोपेक्षा काय कमी आहे माझ्यात? अँग्री यंग मॅन तुम्हाला असं वाटतं का स्वतःची इमेज? अरे नाही इमेज बघा, मला इमेज काय वाटतं त्यापेक्षा आमच्या लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. हे सिनेमातलंच कॅरेक्टर तुम्ही राजकारणात जगताय असं अनेकांना वाटतं. नाही, कुणाला काय वाटतंय याच्याशी आम्हाला भूमिका घेणं आमच्यासाठी आता ओबीसीचा विषय आला समजा, मी त्याच्याकडे तोच आहे. देवेंद्र फडणवीसांनाच का वाटलं की ओबीसी साठी एक वेगळं मंत्रालय करावं? ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला का नाही वाटलं की ओबीसी साठी एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये 52% लोकसंख्या असणार आहे, त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं, त्यांच्यासाठी एक वेगळा मंत्री असावा, त्या खात्याला वेगळं बजेट असावं, असं का नाही वाटलं? पण मग सगळ्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात तुम्ही आम्हाला फार म्हणजे तुम्ही मधल्या एक सुरुवातीच्या काळात सभेत ऍक्टिव्ह होतात, नंतर तुम्ही फार ऍक्टिव्ह दिसला नाहीत. आता एवढा सगळा वाद सुरू आहे. हैदराबाद गॅझेट आल्यानंतर अनेक ओबीसी नेते आक्रमक झालेत. गोपीचंद पडळकर या ओबीसीच्या लढ्यामध्ये कुठे आहेत, कुठल्या बाजूला आहेत? की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये. आता अनेक मोर्चे निघतात, आजही मोर्चा निघाला ना? हो आहे ना, मोर्चे सुरू आहेत. आता 17 तारखेला आमचा मेळावा आहे बीडला, छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये. मी त्या मोर्चाला जाणार आहे. धनगर आरक्षणाचा वेगळा मुद्दा सुरू आहे, त्यात तुम्ही परत तुमची व्यक्तिगत भूमिका त्याच्यामध्ये काय? माझी व्यक्तिगत भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे. कोर्टामध्ये मागं जेव्हा आम्ही आंदोलन केलं 2018-19ला, तेव्हा कोर्टामधल्या केसमध्ये सरकारनं मदत करावी अशी सगळ्या धनगर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली सह्याद्रीवरती. तिथं अशी भूमिका ठरली की आता कोर्टातून हे घ्यायचं आणि कोर्टामध्ये सरकारनं आम्हाला मदत करायची. तर सरकारनं आम्हाला जी पाहिजे ती मदत कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये केली. जवळपास 50 बैठका माननीय देवाभाऊंच्या सोबत झाल्या असतील. 3 ॲफिडेव्हिट सरकारच्या मार्फत आम्हाला दिली. दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमची जी केस होती, आमचं जे म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये धनगड एक पण नाही, 0 आहे
आणि म्हणून धनगडाच्या जागी धनगर आहे हे कोर्टानं आम्हाला निर्णय द्यावा. परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे. या गावामध्ये आमच्याच धनगर बांधवांनी धनगर मध्ये रच्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी 5 एसटीचे दाखले काढले. आणि मग कोर्टानं तोच विषय लावून धरला की आता मी तुम्हाला निर्णय देत असताना माझ्यासमोर 5 दाखले आहेत. म्हणजे आदिवासी जमातीच्या लोकांनी वकील दिले, त्यांनी काही पिटिशन दाखल केल्या आणि मग त्यांचं म्हणणं की इथं धनगड आहे, तुम्ही कसं काय निर्णय देऊ शकता, धनगड तर 5 आहेत. त्यांनी ते पुरावे दिले. सरकारने त्या ज्या मॅडम होत्या जात पडताळणीच्या चव्हाण म्हणून, त्यांना सीएम साहेबांनी फोन केला, डीसीएम साहेब होते तेव्हा, त्यांनी फोन केला की ते दाखले रद्द करून द्या. ते मॅडम रजेवरच गेली 10-12 दिवस. हे राजकारण घडलं त्यामध्ये आणि त्यामुळे आमचे ते दाखले रद्द झाले नाहीत. आणि मग आमच्या विरोधात दुर्दैवाने निर्णय गेला. आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्यातले याचिकाकर्ते गेले, त्यांनी ते रद्द करून दिलं. तर आता आमची भूमिका अशी आहे की सरकारनं ठाम भूमिका धनगर समाजाच्या बाबतीमध्ये घ्यावी. आम्ही 3 लढाई लढतोय. एक रस्त्यावरची लढाई लढतोय, एक कोर्टाची लढाई लढतोय आणि सरकारनं सरकारचे तज्ज्ञ लोक एकत्रित बसवून धनगरांना नेमकं कसं आरक्षण द्यायचं यावती बोलावं. कारण लगेच आदिवासी लोक मोर्चा काढतात, सगळे 5-25 आमदार इथं येतात, मग इथं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र होतात, सरकारवरती दबाव टाकतात आणि सरकार लगेच आदिवासी आमदारांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला भूमिका घेत नाही. बरं, आदिवासी 5-7 जमातीच आरक्षण घेत आहेत, हा पण विषय नीट कोणी समजून घेत नाही. धनगर समाजाचा विषय निघाला म्हणून महाराष्ट्रात भाजपचं राजकारण जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की भाजपचा माधव फॅक्टर हा खूप त्याची चर्चा नेहमी आजही होते. माळी, धनगर, वंजारी समाज, धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात ट्रेडिशनली भाजपसोबत राहिला होता. गोपीचंद पडळकरांना धनगर समाजाचा नेता व्हायचं का? अरे असं काय नाही. हे बघा, आपल्याला वाटून कुणी नेता होत नसतो. हे महाराष्ट्र आहे, लोक ठरवतात नेता. तुम्हाला कोण वाटतं आज कोण आहे धनगर समाजाचा नेता? कोणी आज बघा पक्षात भाजपमध्ये तुम्ही अनेक आहात, नेते आहेत. मग आता बाहेर आहेत अजून अनेक नवीन नेते आहेत इतर पक्षामध्ये. आता अण्णा डांगे परत पक्षात आलेले आहेत. 100 व्हायला पाहिजे धनगरात पुढारी लोकसंख्येप्रमाणे. एकटा होऊन कसा उपयोग होणार आहे? एकटा मी काय करणार आहे किंवा अन्य कोण असला तर काय करणार आहे? 100 होऊ द्या ना पोरं, काय अडचण नाही आम्हाला. तुम्हाला ओबीसीचा नेता व्हायचा का धनगरांचा नेता? अरे असं काय नाही, लोक ठरवतात. तुम्हाला मला वाटून काय होत नसतं. तुमचं काय वाटतं की आपली तुमची ओळख काय असेल? लोक ठरवतील. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, जी बाजू माझ्याकडे येते ती मांडत राहतो. लोक ठरवत राहतात कुणाला नेता मानायचं, कुणाला काय करायचं. ते काय तुमच्या माझ्या हातात नसते. ज्याला त्याला प्रत्येकाला वाटतंय नेता व्हावं. गोपीचंद पडळकर कधीतरी एकट्यात बसून शांत विचार करत असतात? कधीच करत नाही मी विचार. विचार करता बोलत नाही असं म्हणत नाही. विचार कधी कर शांतपणे बसून विचार करत असाल ना? वेळच नाही ना माझ्याकडे. आपल्याला सकाळी 6ला लोक मला उठवायला येतात आणि रात्री 2ला मी झोपतो. पुढे काय करायचं आहे आपल्याला, तुमचा विचार करता की आपला हा आक्रमक स्वभाव विषय माझ्या हातात आला का त्या विषयाच्या पाठीमागे मी लागतो. मी काय विचारतो तुम्हाला की आपल्या पुढच्या तुमच्या राजकारणात कधी टप्पे ठरले असेल ना पुढे, की आपल्याला काय आमदार झालो, आता मंत्री व्हायचं असेल कदाचित, किंवा अजून काय व्हायची इच्छा असेल? काय टप्पे वगैरे काय ठरलेले नाहीत. की हा आपला आक्रमक अरे स्वभाव गावातलं पोरग आहे, ज्याला गावात ज्याच्या घरातलं गावात सरपंच नव्हतं, ग्रामपंचायत सदस्य नव्हतं, ते पोरग महाराष्ट्रात काम करतंय. ते काही टप्पे ठरवून केलेलं नाही. ते टप्पे ठरवणारी प्रस्थापितांची पोरं असते, त्यांचे बाप ठरवते, ती एजन्सी नेमते, त्याला 2-4 PA देते, असं करा तसं करा, कपडे असे घाला, भाषण असं करा, त्याला पुण्याला पाठवा, त्याला मुंबईला पाठवा, त्याला दिल्लीला पाठवा, भाषण कसं करायचं, बोलायचं कसं, कपडे कसे घालायचे, चहा पिताना कसा प्यायचा, असं खुर्ची उभं असताना कसं, त्याला शिकवायला लागतं. आम्हाला काय शिकवायला लागतंय? आम्ही रानात वनात शेणात तिथं झोपलोय. आम्ही झोपायची इकडे शिरडे इकडे बांधलेली असायची. रात्री 2ला मुतली म्हणजे अरे उठा शिरडे मुतायला लागली. अरे आम्ही अशात ना आलोय ना. आम्हाला काय असे टप्पे ठरवायची गरज नाही, आम्हाला काय मार्गदर्शकाची गरज नाही. एक अजून जयंत पाटील जातात काल एक म्हणालेत, करेक्ट कार्यक्रम योग्य वेळेस करू असं ते म्हटलं. जयंत पाटलांचं वाक्य काय आहे? टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो. गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करतो. टप्प्यात आल्यावर कोणी करेल की? टप्प्यात आणून करतो मी. त्यामुळे कोणी कसंही लढू द्या हो, असल्या गोष्टीला धमक्यांना मी भीक घालत नाही. मी काय असाच काय इथंपर्यंत आलो नाही. त्यामुळं अनेक ठके टोमके खात आलोय. माझी भूमिका आहे त्याच्यावरती त्यांनी कुणी बोलावं. तुम्ही जयंत पाटलांना निमंत्रण द्या, पवारांना निमंत्रण द्या. आता पवारांना वाटेल मी लई छोटा आहे त्याच्याबरोबर कशाला बोलायचं, ते एकदम त्या स्वतःला मोठं समजते. परंतु जयंत पाटलाला बोलवा इथं तुमच्या स्टुडिओला, मी येतो. मग तुमची सगळी टीम, तुम्ही मी ते अशी चर्चा करू. हा चला, त्यांचं माझ्यावर काय संस्कार नसतील त्यांनी बोलू द्या समोर, मी उत्तर देतो. मी प्रश्न विचारतो, त्यांनी उत्तर देऊ द्या. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही दोघं उत्तर देतो. असं करा ना, काहीतरी करूया. एक दिवस आमची इच्छा समोरासमोर यावं, पण त्यांनी तिथे यायला त्यासाठी येऊ शकत नाही. काय येतं हे 007 काय हे जेम्स, तुमच्या गाडीचे नंबर आम्ही बघतो, जेम्स बॉन्डचा 007 नंबर ऐकलाय. गोपीचंद पडळकर जेम्स बॉन्ड आम्हाला माहित नव्हता जेव्हा आम्ही 007 नंबर घेतला तेव्हा. आता लोक म्हणा ते जेम्स बॉन्डचं. आम्हाला जेम्स बॉन्ड कशाला माहित आहे? आम्हाला निळू फुले माहित होतं, आम्हाला दादा कोंडके माहित होता.
पण झिरो आम्हाला अशोक सराफ माहित होता, आम्हाला लक्ष बेर्डे माहित होता, आम्हाला बॉन्ड माहित नव्हता. मी नंबर कधी 2007ला घेतलाय, तेव्हा आम्हाला बॉन्ड बिंड काय माहिती. आता पोरावी आमचं चाललेलं असतंय, आम्ही कुणाचं अनुकरण करत नाही. आणि हे एकच छंद गोपीचंद अशी घोषणा कशी आली बरं जन्माला? ती कशी आल्या तर आम्ही पण शोध घेतोय, पोरांनीच कुणीतरी तयार केलेली आहे. पण तुम्हाला तुमचं त्याला काय आक्षेप आहे की तुम्हाला आवडतं? ठीक आहे, एकच छंद. अरे मला आवडायचा विषय काय ते लोकात गेले ना. एखादा विषय जेव्हा लोकात जातो ना तेव्हा तुमच्या आवडण्याचा न आवडण्याचा विषय नसतो. तुम्हाला ते चांगला असू दे किंवा वाईट असू दे, ते एकदा लोकात गेलं का ते थांबवता येत नाही. व्हॉट्सअपवरती एक पोरगा हरवलंय टाकलं, त्याला धरून आणून टाकते ते बघताय तुम्ही. अहो पोरगा तुमचा सापडला, ते काय थांबवत नाही ना. सापडला म्हणून परत पोस्ट जात नाही ना, हरवलं म्हणून पोस्ट जाते. एखादं स्लोगन चांगला असेल किंवा वाईट असेल, एकदा लोकात गेलं ते तुम्ही कसं थांबू शकता? चालेल, बघा हीच गोष्ट आहे. याच्यावर मी खरा शेवट करतो. एकदा गोष्ट सुरू झाली ना ती थांबत नाही आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये. हो, काय एकदा राजकारणामध्ये एक दिली गेली की समोरनं एक येते आणि मग हा वाद कधी संपत नाही. गांधीजींचंच एक वाक्य आहे की टूथ फॉर अ टूथ अँड आय फॉर अन आय विल मेक द वर्ल्ड ब्लाइंड. त्यामुळे कुठेतरी तुमचा पक्षही आहे आणि राजकारणामध्ये एक सामंजस्याची भूमिका असेल. लागू होतं दोघांनाही म्हटलं, तेच म्हटलं टूथ दोघांनाही लागू होतं. माझ्या नेत्यावरती जर कुणी खालच्या लेवलला जाऊन बोलेल, मी माझ्या पद्धतीनं बोलणार. भाजपच्या नेत्यांनी मला कान पकडले. तुम्हाला वाटतंय थांबावं कुठेतरी? कधीतरी वाटतंय कसं हे थांबावं कुठेतरी असं वाटतं तुम्हाला? नाही, ज्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावलंय त्यांनी याचा विचार केला पाहिजे. गोपीचंद पडळकरजी हे कसं थांबेल सर? मी ह्या सगळ्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे ना, ज्यांनी महाराष्ट्र. तुमची इच्छा आहे थांबावं सगळं? हा, थांबलं पाहिजे. तुमच्यातलं त्यांच्यातलं जे कलगीतुरा वाद आणि ते माझं वैयक्तिक आहे, मी काय त्याचा बांधरेटलाय होय? वैयक्तिक माझा काहीच विषय नाही. मी सांगा तुम्हाला, तुम्ही सांगताय संस्कार. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शिक्षणाची क्रांती कुणी केली? तुम्ही कुठल्या अर्थाने म्हणतात? मला वाटतं ती महात्मा फुलेंनी केली. त्यांच्यानंतर आताच्या महाराष्ट्रामध्ये कुणी केली? शाळा कुणी काढल्या? कॉलेजेस कुणी काढली? रयतचं काम आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलं. माझा प्रश्न हा आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्याचा हिशोब केला तर 30% मुलं त्या शाळेत आहे. कर्मवीर भाऊराव पाटला स्मारक बांधलं का तुम्ही? त्यांच्या तेवढे गावात स्मारक आहे का नाही बांधलं? तुम्ही बांधा, तुमचं सरकार. नाही, मी बांधेल की आता. तुम्ही का नाही बांधलं? माझा सवाल तुम्ही का बांधलं नाही? तुम्ही 90 पासून आणि तुमचे वडील 30 वर्ष 50-60 वर्ष तुम्ही सत्ता आहे, तुम्ही का नाही स्मारक बांधलं? अण्णाभाऊ साठे स्मारक का नाही? तुमच्याच तालुक्यातले क्रांतीवीर नागनाथ अण्णांचाच पुतळा नाही. हे प्रश्न मी विचारतोय, उत्तर द्या ना. का नाही केलं? आता परवा अहिल्यादेवींचं स्मारक बांधतो म्हणून त्यांनी घोषणा केली. अहिल्यादेवी आता आल्या मतदारसंघात. हा एका तालुक्याचा विषय नाही, प्रत्येक तालुक्याची ही परिस्थिती आहे. हे विषय पण आले पाहिजे ना समोर. बिलकुल आले पाहिजे. तुम्ही असेच तुमचे विषय मांडत राहा. फक्त तुमची आम्हाला एक गोष्ट आहे की तुम्ही काही गोष्टी ज्या मुद्दे मांडतात, इथल्या वंचितांचे प्रश्न तुम्ही म्हणतात, मी मांडतोय, आणि ते निश्चित मांडले गेले पाहिजे. इथल्या दीन दुबळ्या गरीब शोषित जनतेचे प्रश्न हे इथल्या सर्वोच्च सभागृहात मांडले गेले पाहिजे. पण गोपीचंद पडळकरांमध्ये एक आक्रमक कार्यकर्ता आम्हाला दिसतो. फक्त त्या आक्रमकपणामुळे त्यांचे मूळ मुद्दे जसं तुम्ही म्हटलात की ते झाकोळले जातात, ते झाकोळले जाऊ नये अशी आमची तुमच्याकडनं. कुठले मुद्दे आले मी फिरून आणतो पटलावरती, काय अडचण नाही. आज खऱ्या अर्थाने ही चर्चा आम्हाला असं वाटतं की टू द पॉईंट झाली. आज टू द पॉईंटमध्ये गोपीचंद पडळकर तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यस.